आणि माणसाने पहा कोणाच्याही वाटी गेलं पाहिजे, पण साधू महात्म्याच्या कधी माणसानं नादी लागू नये. कारण साधू महात्मा सांगत असतात आम्ही भगवान परमात्माला समर्पण केलंय, आम्ही देवाला समर्पण करून आम्ही आमच्या अंगाला राख लावून घेतली. आमच्या जवळ श्रद्धा निष्ठा भाव भक्ती प्रेम जाग ठेवून जरी आलं तर तीच राख तुमच्या कपाळी लागेल, तुमचं जीवन बदलून जाईल. पण तुम्ही आमच्या जवळ जर मनात कपट द्वेष क्लेश घेऊन जरी आलं तर तीच राख तुमच्या अंगाला लागेल आणि तुमच्या आयुष्याचं वाटोळ झाल्याशिवाय राहत नाही. कारण जगताच्या कल्याणाकरिता अविरतपणे जे जीवन जगत राहतात, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती आणि देह कष्टविती परोपकारी. आता उपकार करणारे 3 प्रकारचे लोक आहेत. भगवंत उपकार करतात, भक्तही संत उपकार करतात आणि आई वडील उपकार करतात. आई वडील उपकार करतात पण तो त्यांच्या लेकरांपुरताच मर्यादित असतो. प्रत्येक आईने सांगावं जेवढं नितांत प्रेम तुम्ही तुमच्या लेकरावरती करता तेवढे प्रेम तुम्ही तुमच्या पुतण्यावर करता का, तुमच्या पुतणीवर करता का, भाषेवर करता का? नाही. निस्वार्थ मनानं प्रेम आई वडील फक्त स्वतःच्या लेकरावरती करत असतात. आई वडील उपकार करतात पण लेकरांच्या पुरताच मर्यादित आहे. संत भगवंत उपकार करतात पण जो त्याचं भजन करल भगवंत त्याच्याच संकटाचं निवारण करतात. भक्त राखे पाया पाशी आणि दुर्जनाशी संवारी. पण संत असे आहे तिथे दुर्जनही येऊ द्या, तिथे सज्जनही येऊ द्या, प्रत्येकाचं संकटापासून रक्षण करण्याचं काम करतात. अशा साधू महात्म्याची संगती. त्या गावात यायचे महात्मा पण वर्षातून एकदाच. ज्या वेळेला साधू महात्मा गावात येणार म्हणून पूर्ण गावकऱ्यांची लाईन लागली. एकच व्यक्तीच्या घरी महाराज भोजन करण्याकरिता जाणार. प्रत्येक जण म्हणायचे महाराज आमच्या घरी या ना, आमच्या घराला तुमचे पाय लागू द्या ना, आमच्या घरी या. प्रत्येकाने विनंती करावी. महाराज म्हटले मी त्याच्याच घरी येईल भोजन करण्याकरिता जो कोणी मला त्याचं ओरिजिनल वय आणि त्याची ओरिजिनल प्रॉपर्टी सांगेल. आणि माणसाचं दुर्गुण आहे पहा, कुठलाच व्यक्ती स्वतःचं ओरिजिनल वय कोणाला सांगत नाही, वय झाकून ठेवतात. आता 40 वर्षाची जर एखादी बाई असेल तिला विचारलं तुमचं वय किती, ती 35च सांगणार किंवा ती 30-32च सांगणार. बरं तुम्ही 32 म्हटल्यानं तुमचं वय कमी होणार आहे का? पण नाही, बाईला सवय असते वय झाकून ठेवायचं. एखाद्या माणसाला विचारावं आपण तुमच्याकडे धन किती आहे, प्रॉपर्टी किती आहे. 5-50 लाखाची प्रॉपर्टी जरी असेल तरी तो माणूस म्हणणार माझ्याकडे 4-5 लाखाची प्रॉपर्टी आहे. हा मान्य आहे, सध्याच्या कलियुगामध्ये धन कोणाला सांगू नये, आपली प्रॉपर्टी कोणाला सांगू नये. महाराज म्हणे पण जो कोणी मला ओरिजिनल वय आणि ओरिजिनल प्रॉपर्टी सांगल मी त्याच्या घरी भोजनाकरिता येईल. ज्या वेळेला साधू महात्म्यांनी ठरवलं, सर्व गावकऱ्यांनी लाईन केली आणि त्या लाईन मध्ये पहिल्या नंबरला एक व्यक्ती आला. तुमचं वय किती? म्हणे 25 वर्षाचा आहे. म्हणे प्रॉपर्टी 2 लाखाची. तो व्यक्ती गेला. दुसरा आला. तुमचं वय किती? म्हणे 60 वर्षाचा आहे. प्रॉपर्टी 40 लाखाची. तिसरा व्यक्ती आला. तुमचं वय 55 वर्षाचं. प्रॉपर्टी किती आहे? म्हणे 10 लाखाची प्रॉपर्टी आहे. सगळ्यात शेवटी व्यक्ती असलेला गळ्यात पवित्र तुळशीची माळ आहे, भाळावरती चंदनाचा टिळा आहे आणि एवढा सात्विक व्यक्ती. त्याला विचारलं दादा तुमचं वय किती? तो म्हणे माझं वय फक्त 20 वर्षाचं आणि प्रॉपर्टी किती? फक्त 1 लाखाची. गावातले लोक म्हणले लाज वाटते का म्हणे तुला? अरे माणसानं खोटं बोललं पाहिजे पण कुठे खोटं बोलावं कुठं नाही बोलावं. साधू महात्म्याच्या घरी इथं आलायस तू की जे महात्मा वर्षातून एकदाच आपल्या गावाला येत आहेत आणि तू त्यांना खोटं सांगतोय. 70 वर्षाचा आणि खुशाल सांगतोय 20 वर्ष वय माझं. अरे 7 पिढ्या बसून खातील एवढी प्रॉपर्टी तुझी आहे पण तरी सांगतोय की 1 लाखाची प्रॉपर्टी आहे. महाराजांना माहिती होतं हे उत्तर देण्याच्या पाठीमागे काहीतरी कारण असणार. महाराजांनी विचारलं 70 वर्षाची असताना 20 वर्ष वय का सांगताय? कोट्यवधी रुपयाची प्रॉपर्टी असताना 1 लाखाची का सांगताय? त्यानं उत्तर फार सुंदर दिलं. तो म्हणे महात्मा मान्य आहे मला, मी 70 वर्षाचा आहे, ओरिजिनल वय माझं 70 वर्षाचं आहे, पण 20च का सांगितलं? त्यावेळेला सांगू लागला महाराज वयाच्या 50 पर्यंत कथा कीर्तन गायन काय असतं, कथा काय असते, भजन काय असतं, हरिपाठ काय असतो, कुठल्याही गोष्टीची माहिती नव्हती. वयाच्या 50 पर्यंत लोकांचं वाटोळं करत करत लोकांना लोबाडत धन जमा केलं. वयाच्या 50 पर्यंत गळ्यात पवित्र तुळशीची माळ नव्हती.
वयाच्या 50 पर्यंत कधीच गावातल्या देवळात जाऊन त्या देवाच्या समोर माथा नाही टेकवला. वयाच्या 50 पर्यंत माय बापाला कधीच नीट बोललो नाही. वयाच्या 50 पर्यंत कधीच पंढरपूर आळंदी देहूला गेलो नाही. पण 50 वर्षाचा झालो, गळ्यात पवित्र तुळशीची माळ घातली आणि त्या दिवशी गुरु केला, महाराज 50 वर्ष जगलो याला किंमत नाहीये, माझं ओरिजिनल वय फक्त 20 वर्षाचं आहे. म्हणे मग प्रॉपर्टी 1 लाखाची का? तो म्हणे कोट्यवधी रुपयाची प्रॉपर्टी आहे, मला मान्य आहे, पण देवाच्या यादीत 30 तर प्रॉपर्टी लिहिलेली असते जी तुम्ही दान केलेली आहे. आजपर्यंत जेवढे मंदिराचं बांधकाम झालंय, जेवढे सप्ताह झालेत, जेवढे गोरगरिबांच्या मुलीचे लग्न झालेत, प्रत्येकाच्या मध्ये दान देत असताना आजपर्यंत फक्त 1 लाखाचं दान केलंय. म्हणून माझी ओरिजिनल प्रॉपर्टी आहे ती 1 लाखाची. भगवंताच्या यादीत फक्त तेवढीच लिहिलेली असते. त्यासाठी तुम्ही किती दिवस जगलात याच्यापेक्षा सुद्धा तुम्ही कसे जगलात याला फार किंमत आहे. प्रपंचाच्या या रथगाड्यामध्ये किती ठरवलं माणसानं नाही गुरुफटून राहायचं, पण तरी सुद्धा आपण गुरुफटल्याशिवाय राहत नाहीये. कारण संसाराचं वर्णन करत असताना राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज सांगतात, संसार के आदि में बेजाने का डर है, संसार के आदि में बेजाने का डर है, संसार के आदि में बेजाने का डर है, संसार के आदि में बेजाने का डर है. विषयों की हवा छूटी, अखियों की बड़ी धूली, ममता की उड़ी काटी, सब बदन की झोली, इस क्रोध की बिजली से, इस क्रोध की बिजली से जल जाने का डर है, संसार के आदि में बेजाने का डर है, संसार के आदि में बेजाने का डर है. संसार के आंधी में बह जाने का डर है. किती सुख शोधण्याचा प्रयत्न केला तरी सुख सापडत नाही. कधीतरी सांगत असते पहा, माणूस जोपर्यंत बिना लग्नाचा ना तोपर्यंत 2 पाय राहतात. एकदा का लग्न झालं किती पाय होतात? जोरात बोला, किती? 4 पायाचं काय असतं? घरी गेल्यावर विचार करा आता. बस माणूस तसंच ओझवण्याचं काम करतो, हे माझं ते माझं ते माझं, शेवटच्या श्वासापर्यंत. कधी कधी आपण म्हणावं एखाद्या बाबाला, बाबा अहो चला ना पंढरपूरला. म्हातारं म्हणतं ताई आलो असतो बरं का, पण काय सांगू तुम्हाला शेतातले कामच लई निघालेत. दुसऱ्या वर्षी परत, बाबा चला ना पंढरपूरला. एकुलता एक मुलगा येते, त्या पोराचं लग्न राहिले, त्याचं लग्न लागलं का या वर्षी, पुढच्या वर्षी आलोच. पुढच्या वर्षी परत, झालं ना बाबा आता पोराचं लग्न, चला ना पंढरपूरला. म्हातारं म्हणतं ताई आलो असतो बरं का, पण नातू माझ्याशिवाय राहत नाही. तर हे नातवाचे बिस्किट चोरून खातात ते नाही सांगत. नातू माझ्याशिवाय कशाचं राहत नाही, कोणा वाचून कोणतेच काम राहत नाहीयेत. जर 8 दिवस दुसरीकडे जाऊन पहा, ज्याला वाटतं संसारात माझं लई वजन आहे, प्रपंचात माझं लई वजन आहे, सगळे मला घाबरतात, मला विचारल्याशिवाय कोणी काही करत नाही, फक्त 8-15 दिवस जरा बाजूला जाऊन दाखवा. पंढरपूर आळंदी कुठेतरी राहा. अगोदर तुम्हाला 2 दिवसाला फोन येईल, नंतर 8 दिवसाला येईल, नंतर महिन्यातून एकदा येईल, आणि काही दिवसानं फोन येण्याचं बंद होईल. सगळ्या गोष्टी विसरतोय. बरं परत पहिली संतान झाली माणसाला, किती पाय होतात? 4 आणि 2 6 पायाचं काय असतं? 6 पायाचं संतांनी वर्णन केलंय. पावसाळ्याच्या दिवसात नाही का ते निळ्या रंगाच्या फुलावरती बसतं पहा,
रुनु झुनु रे भ्रमरा भ्रमरा सांडी तू अवगुनु रे भ्रमरा. तू भ्रमर जो आहे ना, लहान लेकरं त्याच्या पायाला बांधतात आणि त्याला ओढण्याचा खेळ खेळतात पावसाळ्याच्या दिवसात. प्रपंचात माणूस तसाच राहतो. दुसरी संतान झाली, किती पाय झाले? 6 2 8. 8 पायाचं काय असतं? तू म्हणाला आम्ही का पायच मोजत बसलो का म्हणे. तुम्हाला सुंदर प्रसंग सांगते. घरामध्ये तुम्ही नवरात्र उत्सव आल्यावर घर साफ करता ना, घर स्वच्छ करता की नाही? घर धुवून काढता, जाळ्या काढता. कोपऱ्यामध्ये जो जाळं तयार करतो त्याला काय म्हणतात तुमच्याकडं? काही ठिकाणी कातीने म्हणतात आणि काही ठिकाणी त्याला कोळी म्हणतात. एवढं सुंदर घर तयार करतो आजी, एवढं सुंदर की त्या चांगल्या इंजिनियरला ते घर जमणार नाही. एवढं सुंदर घर तयार करतो, पण घर तयार करण्याच्या नादात स्वतःलाच बाहेर निघण्यासाठी रस्ता ठेवत नाही. जीव घुटमळून आतमध्ये मरावं लागतं. माणसाचं आयुष्य तसंच आहे. हे माझं, ते माझं, गाडी माझी, बंगला माझा, जमीन माझी. माणूस सगळ्या गोष्टी जमा करत राहतो, पण शेवटच्या वेळेला भगवान परमात्माकडे ज्या वेळेला काळ खाण्यासाठी घेण्यासाठी येतो ना, हसत हसत बाहेर नाही निघता येत. सांगण्याचं तात्पर्य आहे, प्रपंचाच्या रथगाड्यामध्ये सुख शोधण्याचा प्रयत्न करा. किती स्वतःला गुरफटून ठेवलं, कधी ना कधीतरी दुःखाचा डोंगर आपल्यावरती कोसळल्याशिवाय राहत नाहीये. गळ्याची शपथ घेऊन सांगा प्रत्येकानं, कथेसाठी कीर्तनात 2-2, 3-3 तास बसल्यावर किती जणाला घरची आठवण येते. सगळ्या गोष्टीचा विसर पडण्याचं एकमेव ठिकाण, मन शांती होण्याचं एकमेव ठिकाण, राग शांत होण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे धार्मिक कार्य आहे. धार्मिक क्षेत्रात तिथे याल ना, सगळ्या गोष्टी विसरतो माणूस. आणि माणसाला पहा, लईच प्रॉपर्टीचं घमंड असेल ना, एकदा पंढरपूरच्या वारीला जाऊन दाखवा. श्रीमंत त्याच झोपडीत असतात, गरीब त्याच झोपडीत. श्रीमंत तेच खाणार, गरीब तेच खाणार. समानतेचं आणि एकतेचं प्रतीक म्हणजेच पंढरपूरची वारी आहे. 20-20, 25-25 किलोमीटर चाललेला असला ना एखादा व्यक्ती की ज्याच्या हाताखाली 2-4 लोक कामं करायला आहेत, ज्याला कापसासारखी गादी झोपायला आहे, असा माणूस सुद्धा संध्याकाळच्या वेळेला खाली जमिनीवरती झोपतो. सांगण्याचं तात्पर्य, सुख समाधान आनंद शोधायचा असेल आणि हसत हसत स्वतःचा देह ठेवायचा असेल ना, त्याकरिता अखंड भगवान परमात्माचं नामस्मरण करत राहावं लागेल. भगवान भोलेनाथ सांगतात, शिवतत्व त्या दिवशी तुमच्यामध्ये येईल ज्या दिवशी तुम्ही लोकांच्या चांगल्या कामामध्ये धावून जाताल, लोकांच्या सुख दुःखामध्ये धावून जाताल. त्या दिवशी भगवान भोलेनाथाला सुद्धा आनंद होणार आहे. तीच कथा श्रवण करत असताना भगवान भोलेनाथ तांब्यावर पाण्यामध्ये सुद्धा प्रसन्न होणारा उमापती महादेव आहे. काल सगळ्यात शेवटी तुम्हाला 5 प्रकारच्या देवता सांगितल्या आहेत. 5 प्रकारचे देवता आहेत, शिवलिंग आहेत. लिंगाचे प्रकार 5, पण त्यामध्ये पहिल्या क्रमांकाचं आहे ते स्वयंभू शिवलिंग, जे भूगर्भामधून प्रकट होतं, जे घडवलेलं नाहीये, जे बसवलेलं नाहीये, ते स्वयंभू शिवलिंग. स्वयंभू शिवलिंग तुम्ही सांगाल कसं प्रकट होतं? पहिल्या काळात जे साधू महात्मा अरण्यामध्ये जाऊन तप करायचे, शिवलिंग तयार करायचे. भूकंप जर झाला तर उल्कापात व्हायची. कित्येक शिवलिंग धरणी मातेच्या खाली दबले जायचे. आणि जेव्हा त्याचा जीर्णोद्धार होण्याची वेळ येईल, तेव्हा एखादा शिवभक्त असेल तर त्याच्या स्वप्नामध्ये भगवान भोलेनाथ सांगायचे की मी या ठिकाणी आहे, मला वरती काढा. आमच्या भागात कधी जर आलेस तुम्ही तर सिद्धेश्वर खूप मोठं जागृत देवस्थान आहे. त्या ठिकाणी बालयोगी गोपाल बाबा आहेत. आजी आजोबा कधीतरी सांगतात पहा की सिद्धेश्वर भगवंत ज्या वेळेला धरणी मातेतून भूगर्भामधून प्रकट झाले ना, आजूबाजूच्या कमीत कमी 5-6 गावांमध्ये रात्री 12, 12:30, 1च्या दरम्यान मध्यरात्रीच्या वेळेला पूर्ण 5-6 गावांमध्ये तरी जणू काही भूकंप झालाय असं हादरा बसल्यासारखं झालं होतं. ते भूगर्भामधून स्वतः प्रकट झालेलं शिवलिंग आहे, एकदम गोदावरीच्या कडेला. त्याच्या अलीकडे याल तर तिथेच खोलेश्वर देवस्थान आहे. सांगण्याचं तात्पर्य आहे, जे घडवलेलं नाहीये, जे स्वयंभू स्वतः भूगर्भातून प्रकट झालेलं शिवलिंग आहे, अशा शिवलिंगाचं पूजन करायला सांगितलेलं आहे. दुसरं सांगितलेलं आहे
प्रतिष्ठित शिवलिंग, जे प्रतिष्ठित शिवलिंग आहे, या शिवलिंगाचं पूजन जर केलं तर प्रत्येक व्यक्तीला दीर्घ आयुष्य प्राप्त होतं, ज्ञानाची प्राप्ती होते, आपलं आरोग्य चांगलं राहतं, धन संपदा ही आपल्या घरी अखंड नांदत राहते. धन संपदा, धनलक्ष्मी अखंड आपल्या घरी नांदत राहावी असं वाटत असेल तर त्याला कारण सुद्धा महिला मंडळ असतात. ज्या घरातली बाई, ज्या घरातली लक्ष्मी ही स्थिर आहे, ती प्रसन्न आहे, ती धार्मिक आहे, ती संस्कारी आहे, त्या घरात कुठल्याही प्रकारे कधीच क्लेश, भांडण, तंटा होत नाही आणि अखंड धनलक्ष्मी त्या घरात नांदत राहते. घरामध्ये जी काम करते, लक्ष्मी होण्याचं काम करते, जी सरस्वती होण्याचं काम करते, जी रेणुका होण्याचं काम करते, जी तुळजा भवानी होण्याचं काम करते, परिवारामध्ये जी अन्नपूर्णा होण्याचं काम करते, त्या स्त्रीनं, त्या शक्तीनं, त्या नारीनं, त्या भगवतीनं कायम शांत राहिलं पाहिजे. त्याशिवाय लक्ष्मी टिकत नाही. काय आम्हाला की याला हे बोलणार, त्याला काहीतरी बोलणार, अखंड तंटा, भांडण, वाद चालू असला, धनलक्ष्मी आपल्या घरापर्यंत चालत येते पण घरापासून परत निघून जाते, द्वारापासून परत निघून जाते. आणि याला कारण आहे, पहिल्या काळात महिला मंडळी जे सौभाग्याचं पूर्ण लेणं घालायच्या, लग्न झाल्याच्या नंतर प्रथा होती, गळ्यात मंगळसूत्र असावं, ते त्याला 2च पळ्या असल्या पाहिजेत, पायामध्ये 2ही पैंजण असावेत. का? एक माहेरची प्रतिष्ठा, एक सासरची प्रतिष्ठा आहे. कानामध्ये झुंबर राहायचे, माथ्यावरती बिंदे राहायचे, सौभाग्याला कोणाची नजर लागू नये म्हणून. हातात बांगड्या राहायच्या, त्या बांगड्या तिला सावध करण्याचं काम करायच्या. बाई, स्वयंपाक करत असताना जरा सांभाळून कर. काही जर संसार करत असताना, स्वयंपाक करत असताना काही चूक तुझ्याकडून जर झाली, भाजी खारट किंवा तिखट झाली तर भांडण होण्याची शक्यता आहे, कोणाचा तरी राग तुझ्यावरती उत्पन्न होण्याची शक्यता आहे. हे बांगड्या तिला सावध करण्याचं काम करायचं. कोण? सौभाग्यवती. आता कुठल्या बांगड्या आल्या म्हणून कुठलं काय आलं. रुपये एवढं कुंकू लावायच्या पहिल्या काळातल्या महिला. एकदा हनुमानजींनी सीता मातेला प्रश्न विचारला, माता तुम्ही भांगात सिंदूर घालता, त्याचं कारण काय आहे नेमकं? तर सीता मैयानं सांगितलं, हनुमान, सौभाग्यवती स्त्रीनं तिच्या कपाळावरती, तिच्या भांगात जेवढा मोठा सिंदूर घालल तेवढं तिच्या मालकाचं आयुष्य वाढतं. काय म्हणे? तेवढं तिच्या मालकाचं आयुष्य वाढतं. एवढंच ऐकलं कोणी? भगवान प्रभू रामचंद्राचे निस्सिम भक्त हनुमानजींनी ऐकलं आणि म्हणे, आता एवढीशा सेंदुरानं जर मालकाचं आयुष्य वाढतं, पूर्ण अंगावर सेंदूर ओतून घेतला, मग किती आयुष्य वाढलं. सौभाग्याला नजर लागू नये म्हणून माथ्यावरती बिंदी राहायची, रुपये एवढं कुंकू राहायचं. बाई रुबाबदार दिसायची पहा पहिल्या काळातली. तुम्ही पहा, भली मोठी नथ नाकात राहायची, रुपये एवढं कुंकू लावलेलं राहायचं, डोक्यावरचा पदर राहायचा. पदर कधीच पडू देत नव्हत्या म्हाताऱ्या. अजूनही पहा तुम्ही, कुठल्याच पिना वगैरे नाही लावत, पण कधी डोक्यावरचा पदर पडू देत नाही. आणि असं सांगितलंय शास्त्रामध्ये, कथा कीर्तन श्रवण करत असताना जिचं लग्न झालंय, सौभाग्यवती स्त्रीनं कधी स्वतःच्या डोक्यावरचा पदर खाली पडू देऊ. जिचं लग्न झालंय तिनं, सौभाग्यवती स्त्रीनं. आणि पदराकडून कधी चिंदी फाडायची नाही. का? सौभाग्याला धोका असतो. बऱ्याच जणी असं असतात, नाही घेणार पदर, मग आम्हाला, तुम्हाला काय करायचं, तुमचं तुम्ही पहा. सांगण्याचं काम आहे, जी कथा सांगते, जे शास्त्र सांगतं ते आमचं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आहे. ऐकायचं नाही ऐकायचं तुम्ही ठरवा. सांगण्याचं तात्पर्य आहे, रुपये एवढं कुंकू राहायचं, नाकामध्ये नथनी राहायची, नथनीमध्ये एक पांढरा मोती राहायचा. पहा, नथ वेगळी, मुरणी वेगळी, तो गाडा वेगळा, गोल राहते ती नथनी वेगळी. नथनी राहायची, नथनीमध्ये पांढरा मोती राहायचा. आता महिला मंडळ मला सांगा, जो पांढरा मोती असतो तो मोती नाकात नेमका त्या नथनीमध्ये का राहायचा, त्याला सुद्धा कारण आहे. पहिल्या काळात पहा, बाईला सासूबाई जोरात बोलायची, सासरा जोरात बोलायचा, मालक काहीतरी रागवायचे, आणि बाईला सगळ्यात जास्त राग आला तर राग कुठं बसतो? नाकाच्या. पांढरा मोती त्या रागाला सांगायचा, खाली उतर, तू खाली उतर म्हणे, तुझं काही काम नाही वरती. जर का राग तिला आला तर तिचा संसार उद्ध्वस्त होण्याची शक्यता आहे. पायात पैंजण राहायचे, पैंजण तिला सांगण्याचं काम करतात. एक आहे माहेरची प्रतिष्ठा, एक आहे सासरची प्रतिष्ठा.
उजव्या पायातलं पैंजण डाव्या पायातलं पैंजण सांगतं बाई, एखादा पाय लचकला, पाय मुरडला आणि तू जर पडलीस ना तर सासरची किंवा माहेरची प्रतिष्ठा खालवण्याची शक्यता आहे. त्याकरिता जपून पावलं टाक. हातात बांगड्या राहायच्या, गळ्यामध्ये मंगळसूत्र राहायचं. आता तर मंगळसूत्राची प्रथाच बदलली पहा. कुणी येऊ असं गोलमणी घालतंय, कुणी चांदणी घालतंय, कोणी चंद्रकोर. कुठं आता कायच प्रथा निघाली तुम्हाला फॅड सांगते. मालकाचं नाव महादेव असेल तर महादेवच नाव काढून गळ्यात बांधते. कोणाला? मालकाला गळ्यात बांधतात नाव. का तर मंगळसूत्राची गरज नाही म्हणे, फक्त नाव जरी गळ्यात बांधलं तरी आपल्याला मंगळसूत्र घातल्यासारखं. मंगळसूत्र लोक काही येडे होते का पहिल्या काळातले? ते 2च पळ्या का राहायच्या? बोला ना, का राहायच्या? 2 पळ्या राहायच्या, 2 पळ्या. सासरची प्रतिष्ठा एक आहे, माहेरची प्रतिष्ठा एक आहे. मालकाचं आयुष्य वाढायचं म्हणून ते 2 पळ्या राहायच्या. आता पळ्या काढून टाकल्या, मालकालाच गळ्यात बांधायला चालू केले. सांगण्याचं तात्पर्य आहे, प्रत्येक गोष्टीच्या पाठीमागे घर सुखाचं, समाधानी, आनंदी राहावं असं वाटत असेल, घरातली बाई सुसंस्कारी असावी. धन, दौलत, पद, प्रतिष्ठा, चांगलं आरोग्य, सगळ्या गोष्टी प्राप्त करायच्या असतील, सांगितलेलं आहे प्रतिष्ठित शिवलिंगाची उपासना करावी.